हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण इयत्ता चौथी स्कॉलरशिप गणितचा बघा चौथा लेसन पाहिला, मेकिंग द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम द गिवन डिजिट. आज आपण पाचवा लेसन स्टार्ट करणार आहोत. लेसनचं नाव आहे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स अँड कंपॅरिझन. बघा लेसनचं नाव काय, तर असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर्स ऑफ द नंबर्स अँड कंपॅरिझन. आधी या लेसन आता तुम्हाला मी मागच्या भागात असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय ते सांगितलं. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर चढता क्रम. या ठिकाणी मी लिहून पण ठेवले. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर चढता, आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर उतरता क्रम. पहिले आपण याच्यात या पाठामध्ये बेसिक जे काय सांगितलंय ते बघू. आता तुम्हाला माहिती आहे मी या ठिकाणी काही नंबर लिहिले आहेत, लक्ष द्या. बघा नंबर काय आहे, 7345 आणि या ठिकाणी आहे तर 73,450. असं जर तुम्हाला कोणी दोन नंबर दिले आणि ह्याच्यात कंपॅरिझन करायला सांगितलं तर इझी आहे. जो 5 अंकी नंबर आहे तो कधी पण मोठा असतो. 5 डिजिटचा जो नंबर या ठिकाणी आहे तर 73,450 हा काय आहे, तर मोठा आहे, हे कोणी सांगू शकतं. आणि हा काय 7,345 हा काय तर लहान नंबर आहे. पण आता बघा, आता तुम्हाला मी काही खाली नंबर लिहिले आहेत बघा. या ठिकाणी काय आहे, 56,789. त्याच्यानंतर आहे 76,589. पुढे आहे 65,789. असे नंबर दिलेले आहेत आणि ह्याच्यात तुम्हाला आता कंपॅरिझन करायचं आहे. हे तुम्हाला एकतर असेंडिंग ऑर्डरने तरी सांगितलेली असेल लिहायला किंवा डिसेंडिंग ऑर्डरने. पहिले मी या ठिकाणी काहीच लिहिलं नाही, फक्त बुक मधलं बघा एकदा वाचून दाखवते. या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर बघा वाचून दाखवते. इफ द given numbers have the same number of digits, start comparing digit by digit from the left. आता या ठिकाणी तुम्हाला काही नंबर जे दिसत आहेत ते काय आहेत, तर सेम आहे. बघा या ठिकाणी 567, त्याच्यानंतर 765, 657 हे इथे पण सेम डिजिट आहेत, इथे पण सेम आहेत आणि इथे पण काय सेम डिजिट आहेत. आता अशा जर नंबर मध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल तर काय करायचं, जे ते पहिले 3 नंबर आहेत ते घ्यायचे. बघा या ठिकाणी आता काय आहे, तर या ठिकाणी 7 सगळ्यात मोठा आहे. पहिल्या फक्त मी 3 नंबर विषयी बोलते बघा, 567, इथे पण काय 765, 657. ह्याच्यात जर तुम्ही कंपॅरिझन केलात, पहिला या नंबर मध्ये करायचं कंपॅरिझन. आता हे जे वरचं सांगितलं ते एकदम सोपं आहे, त्याच्यात काय कठीण नाही. पण या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारचे नंबर येतात तर थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. मग बघा आपण काय करायचं ते. पहिलं काय करायचं, तर ह्याच्यात मोठा नंबर कोणता आहे सगळ्यात, तर 7 आहे. त्याच्यानंतर कोणता येणार, तर 6 येणार. त्याच्यानंतर कोणता येणार, तर 5 येणार. आपण काय केले, हे सगळे डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेतले. त्याच्यानंतर हेच नंबर आपण काय केले, तर असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने. तुम्हाला माहिती आहे 5, 6, 7 म्हणजे काय झालं, तर चढता क्रम. आणि हा झाला काय 765 हा उतरता क्रम. मग आता ह्याच्यात काय करायचं, तर हा जो नंबर आहे या ठिकाणी 765 असा जो आता तुम्हाला या ठिकाणी कुठे दिसतोय 765 असं सलग लिहिलेलं, तर हा जो सेकंड नंबर आहे या ठिकाणी. म्हणजे हा काय झाला, तर सगळ्यात मोठा झाला. सगळ्यात मोठा नंबर बघा कोणता आहे, ग्रेटेस्ट नंबर. मी या ठिकाणी लिहिते ग्रेटेस्ट नंबर. पहिला आपण जे इंट्रोडक्शन या ठिकाणी दिलेले ते नीट समजून घेऊ, काय सांगितलेलं आहे ते. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट बघू. पण पहिले हे सगळं क्लिअर होणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण बघा हा नंबर ग्रेटेस्ट नंबर आपल्याला भेटला 76,589. हा झाला काय, तर ग्रेटेस्ट नंबर. आणि या ठिकाणी कोणता स्मॉलेस्ट नंबर, सगळ्यात लहान नंबर कोणता आहे, स्मॉलेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, तर हा येणार. कारण हा काय झाला, या ठिकाणी आपण काय केलं, तर हा या ठिकाणी आपण चढत्या क्रमाने लावला. चढत्या क्रमाने लावला म्हणजे काय, तो आपल्याला लहान भेटला. म्हणजे हा नंबर काय झाला, तर 56,789 हा सगळ्यात काय झाला, तर लहान नंबर झाला. मग आपल्याला जर सांगितले की हे तिन्ही नंबर कशात लावायचे, तर असेंडिंग ऑर्डरने. पहिले आपण असेंडिंग ऑर्डरने लावू. असेंडिंग ऑर्डर असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय करणार, तर चढता क्रम. चढता क्रम म्हटल्यावर पहिलं काय येणार, तर स्मॉलेस्ट नंबर पहिला येणार. 56,789 हा पहिला आला. याच्यानंतर दुसरा कोणता येणार मला सांगा. हा सगळ्यात कोणता झाला, तर ग्रेटेस्ट झाला. ग्रेटेस्ट हा सगळ्यात ग्रेटेस्ट झाला. ह्याच्यानंतर कोणता येणार नंबर, तर 65,789. आणि त्याच्यानंतर सगळ्यात ग्रेटेस्ट कोणता आहे, तर तो लास्ट येणार 76,589. हा काय झाला, तर आपला
असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम झाला. आता डिसेंडिंग ऑर्डरने जर आपल्याला लावायचं असेल ह्याच संख्या तर सोपं आहे. मी या ठिकाणी लिहिते डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरने लिहिताना आता हा जो सगळ्यात मोठा जो नंबर आहे तो या ठिकाणी येणार 76,589. ह्याच्याविषयी कालच्या पण आपण लेसन मध्ये हे सगळं पाहिलंय, तरी पण एकदा पुन्हा बघू. त्याच्यानंतर हा नंबर येणार 65,789. त्याच्यानंतर 56,789. बघा आपण काय केलं, हा असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर चढता क्रम आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर उतरता क्रम. उतरता क्रम घेतोय आपण काय करतो तर सगळ्यात ग्रेटेस्ट जो नंबर असतो तो त्याच्या पहिल्यांदा घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल जे, त्याच्यानंतर लहान कोणता आहे हा आहे, त्याच्यानंतर हा. मग अशा प्रकारे आपण असेंडिंग ऑर्डरने काय होणार, स्मॉलेस्ट नंबर पहिला येणार, त्याच्यानंतर दुसरा जो मिडलला आहे कोणता नंबर आहे तर 65,789 आणि लास्ट आपला कोणता येणार तर ग्रेटेस्ट नंबर. हे आपण काय केले तर असेंडिंग ऑर्डरने, आणि हा झाला आपला डिसेंडिंग ऑर्डरने ह्या ज्या संख्येला. अशा प्रकारे आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये काही एक्झाम्पल आहे ती सॉल्व्ह करायची आहे. त्याच्यानंतर आपण पुढे एक अजून इन्फॉर्मेशन बघू. आता फक्त आपण काय बघितलं, समजा जर हे तीन नंबर जर सेम असतील पहिले तर आपण ह्या प्रकारे ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायची. अशा प्रकारची आपण पुढे एक बघू. हे तुम्ही सगळं नोटबुक मध्ये तुमच्या नोट डाऊन करून घ्या. आता काही अजून तुम्हाला डिजिट दिलेले आहेत या ठिकाणी. 25,698 बघा काही नंबर दिलेले आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर 25,869. तुम्हाला ह्याच्यात काहीतरी साम्य दिसणार आहे, मी सांगणार तुम्हाला. 25,986 25,986. आता तुमच्या बुक मध्ये जे नंबर दिलेले आहेत तेच मी घेतले आहेत. बघा या ठिकाणी तुम्हाला कोणते नंबर दिलेले आहेत. पहिला नंबर आहे 25,698, त्याच्यानंतर आहे 25,869 आणि त्याच्यानंतर आहे 25,986. आता इथे काय सांगितलंय तुम्हाला, इफ द एक्स्ट्रीम लेफ्ट डिजिट ऑफ द सेम कंपेअर द नेक्स्ट डिजिट. समजा लेफ्ट डिजिट म्हणजे ह्या साईडचे जर डिजिट सेम असले, आता बघा या ठिकाणी सगळीकडे तुम्हाला काय दिसतंय तर 25 तिन्ही याच्यात सेम आहे. मग अशा ठिकाणी तुमचं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, अरे आता ह्याच्यात काय करायचं. पण इथे पण एक आयडिया आपण करू शकतो. पहिले बघायचे हे तिन्ही आपल्याला काय, या ठिकाणी पण 25, या ठिकाणी पण 25, या ठिकाणी 25. मग आता काय करायचं, त्याच्या पुढचे बघायचे. इथे किती नंबर आहे 6 आहे, या ठिकाणी किती 8 आहे आणि 9 आहे. आता ह्याच्यात आपण कंपॅरिझन करू शकतो. आता काय करू, 6 त्याच्यानंतर 8 आणि 9. सगळ्यात मोठा कोणता आहे तर 9 आहे. आता ह्या अशा प्रकारे जर आपण लिहिले चढत्या क्रमाने तर आपल्याला कोणता नंबर भेटणार आहे, या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर. त्याच्यानंतर हेच आपण उलट लावून घेऊ 9. आता या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे मला सांगा, हे आपण काय केलं तर डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेतले, म्हणजे आपल्याला काय भेटणार तर सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर भेटणार. मग आता जर आपल्याला हे जर नंबर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने लावून घ्यायचे असेल तर कसे लावायचे बघू. पहिला मी डिसेंडिंग ऑर्डर घेते. डिसेंडिंग ऑर्डर. आता सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे या ठिकाणी तर बघा आपल्याला हा 986 म्हणजे काय तर बघा या ठिकाणी 986 म्हणजे 25,986 हा आपल्याला सगळ्यात काय भेटला ग्रेटेस्ट नंबर भेटला. ज्यावेळी आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने संख्या लिहायची असतात तेव्हा ग्रेटेस्ट नंबर पहिला घ्यायचा. त्याच्यानंतर कोणता येणार मला सांगा, त्याच्यानंतर कोणता येणार आपल्याला जर उतरत्या क्रमाने या संख्या लिहायच्या डिसेंडिंग ऑर्डरने तर पुढचा नंबर कोणता येणार, आपण पहिला सगळ्यात ग्रेटेस्ट घेतला हा नंबर. त्याच्यानंतर कोणता येणार तर बघा 25,869. पहिला आपल्याला ग्रेटेस्ट समजला की आपल्याला पुढचं लिहिणं एकदम सोपं जातं. आणि त्याच्यानंतर लास्ट कोणता येणार स्मॉलेस्ट हा येणार 25,698. बघा या ठिकाणी आपले डिसेंडिंग ऑर्डरने झालं. पहिला आपल्याला ग्रेटेस्ट समजलं हे तुम्ही लिहून घेतलात आणि इकडे काय समजलं तर स्मॉलेस्ट समजलं 6, 8, 9. आता पहिला या ठिकाणी कोणता आहे स्मॉलेस्ट तर 6 म्हणजे आपला दिसतोय तुम्हाला या ठिकाणी. त्याच्यानंतर कोणता येणार त्याच्यापेक्षा मोठा 8,
त्याच्यापेक्षा 9 मोठा झाला. आणि या ठिकाणी आपण काय घेतलंय तर कोणतं 986 हेच आहे ते मी उलट करून घेतलं, त्याच्यामुळे आपल्याला ग्रेटेस्ट नंबर समजला. त्याच्यानंतर दुसरा नंबर कोणता आहे तर 25,869 हा काय झाला त्याच्यापेक्षा लहान झाला. आणि एकदम लहान कोणता आहे तर 25,698 हा झाला काय सगळ्यात लहान. आता हे आपण डिसेंडिंग ऑर्डरने म्हणजे काय तर उतरत्या क्रमाने लावून घेतलं. आता आपल्याला हेच नंबर जर असेंडिंग ऑर्डरने चढत्या क्रमाने लावून घ्यायचे बघा, असेंडिंग ऑर्डर तर कसे लावू आपण. आता सोपं आहे, पहिला जो लहान आहे तो आधी घ्यायचा 25,698, नंतर येणार 25,869 आणि सगळ्यात मोठा कोणता आहे तर 25,986. असं आपण काय केलं तर असेंडिंग ऑर्डरने लावून घेतले. म्हणजे जर एकदा तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर कळाली किंवा असेंडिंग ऑर्डर कळाली तरी तुम्ही दोन्ही उलटसुलट करून लिहू शकता. असेंडिंग ऑर्डरने पहिला कोणता जर जो सगळ्यात लहान असतो तो पहिला येतो, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा. आणि या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरने लिहिताना काय येतं तर सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर आधी येतो आणि त्याच्यानंतर पुढचे, त्याच्यानंतर जो लहान असतो तो त्याच्या पुढचा, त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा लहान. अशा प्रकारे आपण काय करतो तर डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेतलं. हे सगळे जर समजा या ठिकाणी पहिले डिजिट जर सेम असतील तर पुढे आपण ह्या पुढच्या नंबरकडे लक्ष द्यायचं, 6 त्याच्यानंतर 8 आणि या ठिकाणी काय 9 याच्यात आपण कंपॅरिझन करायचं. एवढं फक्त लक्षात घ्या. जसे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेन तसं तुम्हाला अजून समजेल. अशा प्रकारे जे बेसिक या ठिकाणी तुम्हाला इंट्रोडक्शन जी काही दिलेली होती ती मी तुम्हाला समजावून सांगितली. आता काही सॉल्व्ह एक्झाम्पल या ठिकाणी दिलेली आहेत ते आपण बघू. लगेच स्टार्ट करू आपण सॉल्व्ह एक्झाम्पलला. तुम्ही जर पुन्हा पुन्हा जर याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते अजून सोपं जाईल. एकदा सॉल्व्ह करून हे एक्झाम्पल तुम्हाला समजणार नाही. बघू आपण सॉल्व्ह एक्झाम्पल. मी क्वेश्चन लिहिणार नाहीये. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ नंबर्स आर अरेंज इन द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर. आता या ठिकाणी काही तुम्हाला ग्रुप दिलेले आहेत, 4 ग्रुप दिलेले आहेत आणि त्याच्यातला विचारले की कोणता करेक्ट आहे. डिसेंडिंग ऑर्डरने तुम्हाला लिहायचंय कोणता त्याच्यातला करेक्ट ग्रुप आहे तो लिहायचा आहे. बघा सॉल्व्ह एक्झाम्पल मधलं पहिलं एक्झाम्पल हो तर मी या ठिकाणी लिहिते सॉल्व्ह जे एक्झाम्पल आहे ते आपण बघू. विच ऑफ द, मी या ठिकाणी फक्त त्यांनी जे ग्रुप दिलेले आहेत ते या ठिकाणी लिहिते. पहिला ग्रुप आहे या ठिकाणी 8,875. बघू आपल्याला याच्यातला ग्रुप कोणता करेक्ट आहे डिसेंडिंग ऑर्डरने ते बघायचं आहे. 8863 आणि त्याच्या पुढे आहे 8,845. सेकंड बघू काय आहे तो. आता या ठिकाणी मला पर्याय लिहावेच लागतील नाही तर तुम्हाला समजणार नाही आहे. 8,898 त्याच्यानंतर 8,875 अजून आहे 8,863 8,845. पुढे थर्ड नंबर ऑप्शन बघू काय आहे ते 8,845 त्याच्यानंतर 8,863 8,875 8,898 आणि 4 नंबर ऑप्शन आहे 8,845 8,898 त्याच्यानंतर पुढे 8,875 अजून आहे 8,863. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि ह्याच्यातलं तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ नंबर आर अरेंज इन द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर. आता करेक्ट डिसेंडिंग ऑर्डरने कोणतं या ठिकाणी ऑप्शन बरोबर आहे ते आपल्याला चूज करायचं आहे. पहिला बघा आपण पहिला ऑप्शन बघू. आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने या ठिकाणी हे करायचंय कोणती जोडी बरोबर आहे ते बघायचं आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी काय तर 8,000 या ठिकाणी बघा पहिले जे नंबर आहेत ते काय लेफ्ट साइडचे सेम आहेत. बघा 88 आहे या ठिकाणी 88 आहे या ठिकाणी 88 आहे या ठिकाणी 88 आहे. मग मी पुढे बघते या ठिकाणी काय 7 9 6 4
या ठिकाणी बघा तिसऱ्या नंबरला 7964. त्याच्यानंतर या ठिकाणी काय तर 58. आपण ह्याच्यावरून कळू शकतो तुम्हाला की या ठिकाणी 5 आलाय, नंतर त्याच्यापेक्षा मोठा आला, पुन्हा त्याच्यापेक्षा लहान आला, त्याच्यानंतर पुन्हा मोठा आला. एवढं तर तुम्हाला कळतं की या ठिकाणी सलग कोणतेच नंबर नाहीये. या ठिकाणी मध्ये या ठिकाणी लहान नंबर आहे तर या ठिकाणी मोठा आहे, पुन्हा या ठिकाणी लहान आहे तर या ठिकाणी मोठा आहे, म्हणजे हे तर ऑप्शन करेक्ट असणार नाही. आपण सेकंड नंबर बघू. या ठिकाणी बघा इथे पण लेफ्ट साइडचे सगळे नंबर तुम्हाला सेम दिसत आहे. मी मगाशी बेसिक जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यात तुम्हाला सांगितले, तरी पण अजून मी एक्सप्लेन करते तुम्हाला. या ठिकाणी बघा या ठिकाणी सेम आहे, या ठिकाणी पण सेम आहे, या ठिकाणी पण सेम आहे, या ठिकाणी पण सेम आहे. आता या ठिकाणी आपण बघू 9 बघा 9 7 6 4 हे डिसेंडिंग ऑर्डरने बरोबर आहे. तिसऱ्या प्लेसला बघा या ठिकाणी 100 प्लेसला 9 7 6 4 या ठिकाणी हे तर बरोबर लागलेलं आहे डिसेंडिंग ऑर्डरने. त्याच्यानंतर आपण हे बघू या ठिकाणी पुढे 8 या ठिकाणी काय तर 8 5 3 5. आपण जर आता या ठिकाणी जर तुम्ही 100 प्लेसचे नंबर बघितले तर या ठिकाणी तुम्हाला यावरूनच कळू शकते की काय लिहिलेलं आहे. या ठिकाणी 9 7 6 4 ही तर जोडी या ठिकाणी आपण बघितलात म्हणजे 100 प्लेसचे नंबर तर बरोबर डिसेंडिंग ऑर्डरने लावलेले आहेत. त्याच्यामुळे हा जो ऑप्शन आहे 2 नंबरचा हा करेक्ट आहे. आपण पुढचे पण बघू. अजून या ठिकाणी पण असंच आहे, लेफ्ट साइडचे सगळे नंबर सेम आहेत. या ठिकाणी काय आहे तर 4 आहे, नंतर 6 7 8 आहे, त्याच्यानंतर 5. आता इकडे काय झालंय 5 नंतर लगेच काय आलंय 3 आलाय, 3 नंतर काय आलंय 5 आलंय, नंतर 8 आलंय. त्याच्यामुळे हे तर असणारच नाही बरोबर, कारण एका सलग याच्यात नाहीच आहे. या ठिकाणी काय 5 आहे तर या ठिकाणी 3 आहे, पुन्हा इकडे मोठा नंबर आहे, त्याच्यानंतर पुन्हा इकडे मोठा, त्याच्यामुळे ही पण जोडी बरोबर नाहीये. हे पण आन्सर तुमचं रॉंग येणार. त्याच्यानंतर 8 8 इकडे पण सेम आहेत लेफ्ट साइडचे, इथे 4 9 7 6 इथे पण उलट क्रमाने लावलेले आहे, त्याच्यामुळे हे पण ऑप्शन बरोबर नाहीये. मी सांगितल्याप्रमाणे हे बघा या ठिकाणी आपण जर तुम्ही बघितलं या ठिकाणी 100 प्लेसला 9 7 6 4 हे सगळे जे हे आहेत या ठिकाणी तुम्हाला जे 100 प्लेसला जे नंबर आहेत ते सगळे काय आहेत तर डिसेंडिंग ऑर्डरने लावलेले दिसत आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे हे जे ऑप्शन आहे जर समजा या जर दोन पहिल्या संख्या सेम असतील तर काय बघायचं तर तिसऱ्या नंबरला जो काय नंबर असेल तो बघायचा. या ठिकाणी तिसऱ्या नंबरला म्हणजे 100 प्लेसला 100 प्लेसचे बघायचे 9 7 आपण बघू या ठिकाणी 9 त्याच्यानंतर काय येणार 7 नंतर येणार 6 आणि नंतर काय येणार तर 4. या ठिकाणी करेक्ट लावलेले आहेत बघा नंबर. त्याच्यामुळे 9 नंतर 7 नंतर 6 नंतर 4 जर तुम्ही असं बघितलं तर हे काय तर उतरत्या क्रम आहे, म्हणजे हा जो ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. हे लक्षात घ्या. थोडा वेळ लागला तरी चालेल पण थोडं समजावून घ्या, कारण कधी कधी नाहीतर मग नंबर जर सेम असले तर मुलांचा खूप गोंधळ होतो. त्यामुळे गोंधळ होता कामा नये म्हणून हे सगळे जे तुम्हाला याच्यात जी बेसिक इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे ती लक्षात ठेवायची. हे जेव्हा इकडचे लेफ्ट साइडचे जेव्हा नंबर सेम असतात तेव्हा काय करायचं इथले पुढचे बघायचे 7 8 6 4 हे जे नंबर आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं. नंतर या ठिकाणी काय आहे तर 9 7 6 आणि 4 असे मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करून सांगितलं, म्हणजे याच्यात नक्की काय करायचं हे कधी कधी मुलांच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा की बाबा पहिले जर 2 नंबर सेम असेल तर काय करायचं ते, म्हणजे आपल्याला या ठिकाणी तर कोणती जोडी बरोबर आहे या ठिकाणी तर पर्याय क्रमांक 2. याचा आन्सर काय तर पर्याय क्रमांक 2. आता याच्यानंतर आपण सॉल्व एक्झाम्पल मधलं दुसरं बघू. जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला अजून म्हणजे सोपं वाटेल हे करायला. बघा क्वेश्चन मी वाचते पहिला. कधी क्वेश्चन नीट रीड करायचा. इफ द नंबर 22,432 या ठिकाणी मी एक एक नंबर लिहून घेते. 22,432 त्याच्यानंतर पुढे आहे 22,412 त्याच्यानंतर आहे 24,326 आणि पुढे आहे 22,401. असे 4 नंबर तुम्हाला दिलेले आहेत. मी पुढे क्वेश्चन वाचते. इफ द नंबर 22,432
22,412, 24,326 and 22,401 are arranged in the ascending order. What will be the sum of the first and the last number? आता या ठिकाणी पहिला तुम्हाला हे जे नंबर आहेत ते असेंडिंग ऑर्डरने लावून घ्यायचे आहेत. असेंडिंग ऑर्डर. या ठिकाणी काय करायचं तर पहिले सगळे जे नंबर आहेत ते असेंडिंग ऑर्डरने लावून घ्यायचे. मग आपण पहिला असेंडिंग ऑर्डरने लावून घेऊ हे. आता या ठिकाणी तुम्हाला बघून पण तुम्ही सांगू शकता की ह्याच्यात सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे ते तुम्ही बघूनही सांगू शकता. त्या ठिकाणी पहिला नंबर कोणता आहे तर 22,432. बघा सगळ्यात मोठा कोणता आहे तर हा आहे आणि सगळ्यात लहान कोणता आहे तो आपण बघू. या ठिकाणी बघा आता या ठिकाणी कोणता आहे या ठिकाणी 4 आहे बरोबर. पहिले दोन जोड्या आहेत, ही एक जोडी, ही एक आणि ही, हे काय तर सेम आहे आणि हाच नंबर फक्त याच्यात काय तर वेगळा आहे कारण या ठिकाणी काय आहे तर लेफ्ट साईडला 24 आहे. बाकी सगळीकडे तुम्हाला जर नंबर बघितला तर तुम्ही पहिले काय दिसतंय तुम्हाला सेम दिसतंय. पहिला आपण काय करू तर चढत्या क्रमाने. आता सगळ्यात लहान संख्या चढत्या क्रमाने म्हणजे काय तर सगळ्यात लहान संख्या आपल्याला पहिली घ्यावी लागेल. आता या ठिकाणी सगळ्यात लहान संख्या कोणती आहे ती तुम्ही बघूनही सांगू शकता. या ठिकाणी पहिलं काय आहे तर 22,401 सगळ्यात लहान झाला. या ठिकाणी आता 24,000 म्हणजे ही सगळ्यात मोठी असणार. बाकी सगळे काय त्या ठिकाणी 22 आहे, या ठिकाणी 22 आहे, या ठिकाणी 22 आहे. म्हणजे ह्याच्यात आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल की ह्याच्यात कोणता नंबर मोठा आहे, सॉरी ह्याच्यात कोणता नंबर लहान आहे. पहिला असेंडिंग ऑर्डरने आपल्याला इथे लिहायला सांगितलेला आहे. म्हणजे 22,401 हा झाला काय तर सगळ्यात लहान. आता ह्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा मोठा नंबर कोणता येणार 22,412. त्याच्यानंतर कोणता येणार तर या ठिकाणी 22,432. हे सोपं आहे करायला, काही कठीण नाही आहे. आणि सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तर या ठिकाणी 24 आहे म्हणजे हा सगळ्यात मोठा आहे हे आपल्याला माहिती आहे. 24,326. असं मी काय केलं तर हे नंबर पहिले असेंडिंग ऑर्डरने लावून घेतले. बघा पहिला आपला आला 22,401. त्याच्यानंतर या ठिकाणी 01 च्या नंतर आपण हे बघू. या ठिकाणी कोणता येणार तर 12 येणार. 22,412. त्याच्यानंतर कोणता येणार तर 22,432 आणि लास्ट सगळ्यात मोठा कोणता आहे तर 24,326. असं आपण सगळे असेंडिंग ऑर्डरने लावून घेतले. याच्यानंतर आपल्याला काय त्यांनी सांगितलंय व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट नंबर. आता फर्स्टला कोणता नंबर आहे या ठिकाणी तर हा फर्स्ट बरोबर आणि हा लास्ट. ह्याच्यात तुम्हाला काय सम म्हणजे काय करायचंय तर ऍडिशन करायचं आहे. मी या ठिकाणी लिहून घेते नंबर प्लस 24,326. बघा पुन्हा एकदा लक्ष द्या. व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट नंबर. आता ह्याचं तुम्हाला ऍडिशन करायचं. 6 1 + 6 8 7 2 या ठिकाणी 7 6 4 म्हणजे तुमचा आन्सर काय आला तर 46,727. या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. पहिला आपण काय केलं तर दिलेल्या संख्या असेंडिंग ऑर्डरने लिहून घेतल्या. असेंडिंग ऑर्डरने लिहिते वेळी पहिली लहानात लहान संख्या कोणती भेटली आपल्याला तर 22,401. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा पुढचा मोठा नंबर कोणता आहे तर 22,412. त्याच्यानंतर 22,432 आणि सगळ्यात मोठा कोणता आहे तर 24,326. तो काय झाला तर तो लास्ट गेला. म्हणजे हा सगळ्यात लहान आहे आणि हा सगळ्यात काय मोठा आहे. मग या ठिकाणी फर्स्ट ह्याला कोणता आहे तर 22,401 आणि लास्ट कोणता आहे तर 24,326. याचं काय करून घेतलं आपण ऍडिशन करून घेतलं. सम काढणं म्हणजे काय तर ऍडिशन. आन्सर काय आला तर 46,727. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. सर्कल केलेलंच आहे तुमच्या बुक मध्ये. दोन्ही पण सॉल्व एक्झाम्पल आहेत ती मी घेतली. आता आपण एक्झरसाइज स्टार्ट करू. एक्झरसाइज मधली पहिली 2 एक्झाम्पल आता आपण बघू. बाकीचं आपण उद्याला हे करू सॉल्व करू. पहिली जेवढी तुम्हाला मी आता सॉल्व करून दाखवली त्याचं तुम्ही रिव्हिजन करायचं आहे. जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तसं एक एक प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचं आहे. आतापर्यंत आपले 4 लेसन कंप्लीट झालेले आहेत. आता आपण 5 नंबरचा असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर अँड कंपॅरिझन हा लेसन पाहत आहोत. तर बघा पहिला एक्झरसाइज नंबर 5 या ठिकाणी
एक्सरसाइज 5. मी क्वेश्चन लिहित नाहीये. पहिला क्वेश्चन बघा, इन विच ऑप्शन आर द नंबर अरेंज इन द करेक्ट असेंडिंग ऑर्डर. आता या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत आणि ते असेंडिंग ऑर्डरने कोणता आहे त्याच्यातला ऑप्शन करेक्ट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. पहिला क्वेश्चन आपला, मी या ठिकाणी फक्त तुम्हाला ऑप्शन जे दिलेले आहेत ते लिहून दाखवते. 10,101, त्याच्यानंतर आहे 10,100, त्याच्यानंतर पुढे आहे 10,110, पुढे आहे 10,011. सेकंड ऑप्शन बघू आपण, 50,555, पुढे आहे 55,055, 55,550, 55,555. थर्ड नंबर ऑप्शन 22,022, पुढे आहे 22,220 आणि पुढे 22,202 आणि 20,222. फोर नंबर ऑप्शन 44,444, पुढे आहे 44,044, 44,440 आणि त्याच्यानंतर आहे 40,444. बघा 40,444. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे तर इन विच ऑप्शन आर द नंबर अरेंज इन द करेक्ट असेंडिंग ऑर्डर. आता हे सगळे जे आहे ते आपल्याला काय ह्याच्यातली कोणती जोडी करेक्ट असेंडिंग ऑर्डरने लावलेली आहे ती बघायची आहे. पहिला आपण बघू, या ठिकाणी 10 10 10 सगळीकडे लेफ्ट साइडचे नंबर सेम आहेत. त्याच्यानंतर काय आहे तर 1 1 1 आणि इकडे आहे 0. त्याच्यानंतर पुढे बघू, या ठिकाणी आपण डायरेक्ट नंबर मध्ये कंपॅरिझन करू. इथे आहे 101, त्याच्यानंतर काय 100 आहे, त्याच्यानंतर पुन्हा काय आले तर 110 आणि इकडे काय आहे तर 11. बरोबर, म्हणजे ही तर जोडी बरोबर असणार नाही कारण 101 च्या नंतर 100, नंतर काय आलाय तर 110 आणि नंतर आलाय काय तर 11. आपल्याला इथे शोधायचं काय तर असेंडिंग चढत्या क्रमाने नंबर शोधायचे आहेत. आता या ठिकाणी आपण बघू, या ठिकाणी काय आहे तर 50,555, त्याच्यानंतर आहे आता बघा या ठिकाणी 50 आहे, या ठिकाणी 55,000 आहे. आधी या नंबरपेक्षा हा नंबर नक्कीच मोठा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय आहे तर पुढे आपण बघू 100 प्लेसला 0 आहे, या ठिकाणी काय आहे तर 5 आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा हा नंबर मोठा आहे. या ठिकाणी किती आहे आता 10 प्लेस आणि 20 प्लेसला या ठिकाणी 50 आहे आणि या ठिकाणी 55 आहे. म्हणजे जर तुम्ही ही जोडी बघितला तर ही काय आहे तर बरोबर असेंडिंग ऑर्डरने लावलेली आहे कारण या ठिकाणी 50 आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण बघू, या ठिकाणी म्हणजे मी लेफ्ट साइडचं सांगते, या ठिकाणी 55 आहे, इथे सेम आहे पण या ठिकाणी 0 आहे आणि इथे काय तर 5 आहे, म्हणजे नक्कीच ही संख्या ह्याच्यापेक्षा काय मोठी आहे. त्याच्यानंतर इथे काय या ठिकाणी 50 आहे आणि त्याच्या पुढचा नंबर कोणता आहे तर 55 हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला नंबरची ओळख तर 1 to 100 पर्यंत आहे प्रत्येक, म्हणजे जे आता फोर्थ मध्ये आहेत तर त्यानंतर 1 to 100 नंबर येतच असतात हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे एवढं काय याच्यात एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तरी पण आपण पुढचं बघू जे काय नंबर लिहिलेत. या ठिकाणी काय आहे तर 22 या ठिकाणी 22 आणि या ठिकाणी काय तर 20 आहे. या ठिकाणी हे तिन्ही लेफ्ट साइडचे या ठिकाणी काय संख्या सेम आहे, इकडे फक्त वेगळा आहे नंबर. या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे. आता जर तुम्ही कंपॅरिझन केला त्या ठिकाणी 22 आहे, त्याच्यानंतर इकडे काय आहे तर 220 आहे, त्याच्यानंतर पुन्हा इकडे 202 आहे, म्हणजे 220 पेक्षा हा नंबर लहान आहे. 220 पेक्षा 202 काय आहे तर लहान आहे. त्याच्यानंतर इकडे काय आहे तर 222. तेव्हा ह्याच्यात जर तुम्ही कंपॅरिझन करायला गेलात तर एका सरळ रेषेत हे नंबर लिहिलेले नाहीत, म्हणजे नाही असेंडिंग ऑर्डर नाही डिसेंडिंग ऑर्डर नाही. त्याच्यामुळे आपल्याला ही तर जोडी बरोबर नाहीये. नंतर आपण हा ऑप्शन बघू, या ठिकाणी काय आहे तर लास्ट बघू आपण 444. या ठिकाणी काय आहे तर
या ठिकाणी आहे 0 आणि नंतर 100 प्लेसला 0 आहे, नंतर काय 44 आहे. या ठिकाणी काय आहे 440 आहे आणि या ठिकाणी काय आहे तर 444. त्याच्यामुळे हे पण नंबर जर तुम्ही बघितलं तर चढत्या क्रमाने नाहीच आहे, कारण या ठिकाणी पहिला काय आहे तर कोणता नंबर घेतलेला आहे तर मोठा घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपण हा तर ज्या ठिकाणी पहिला जर मोठा क्रमांक असेल तर तो काय असतो तर उतरता क्रम असतो. त्याच्यामुळे ही पण जोडी बरोबर नाही. मग आपल्याला योग्य पर्याय कोणता भेटला तर पर्याय क्रमांक 2. कारण जर तुम्ही हे सगळे नंबर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी पहिला 50 आहे, नंतर 55 आहे, नंतर आपण पुढच्या नंबरचं कंपॅरिझन केलं या ठिकाणी 0, नंतर काय तर 5 आहे, म्हणजे नक्कीच या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे. इथे 50 आहे आणि याच्या पुढे 55 आहे, म्हणजे या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर काय तर पर्याय क्रमांक 2. बुक मध्ये तुम्ही सर्कल किंवा टिक करून ठेवायचं आहे. आपण पुढचं बघू, पुढचं एक्झाम्पल बघू. आता जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक जरी नंबर बघितले तरी तुमच्या लक्षात येईल की मोठा नंबर कोणता, छोटा नंबर कोणता, त्यावरून तुम्ही बरोबर हे जे काय प्रॅक्टिस सेट आहे तो सॉल्व्ह करू शकता. किंवा एक्झाम मध्ये पण तुम्ही एक्झाम्पल एवढं काही कठीण नाही, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर हे तर तुम्हाला झालेलं आहे थर्ड मध्ये. पुढचा क्वेश्चन बघा. इन विच ऑप्शन आर द नंबर नॉट अरेंज इन द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर. या ठिकाणी पण तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत. मी पहिला पर्याय एक लिहिते, 40,273. दुसरा आहे या ठिकाणी दुसरा नंबर बघू आपण, 41,237. 41,260. पुढे आहे 41,238. त्यानंतर सेकंड ऑप्शन बघा, 32,976. पुढे आहे 32,976, 32,796. पुढे आहे 23,976, 23,796. आता पहिला आपण या ठिकाणी 2च ऑप्शन लिहू. याच्यात आधी बघू कोणती आपल्याला, तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इन विच ऑप्शन आर द नंबर नॉट अरेंज इन द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर. करेक्ट डिसेंडिंग ऑर्डरने कोणती जोडी नाहीये हे फक्त आपल्याला शोधायचं. आता पहिली जोडी काय आहे या ठिकाणी 40,273. पहिला नंबर या ठिकाणी बघा 40,273. त्याच्यानंतर इथे काय 41 आहे. या ठिकाणी बघा पहिला जर तुम्ही ऑप्शन बघितला या ठिकाणी काय आहे तर 40 आहे, या ठिकाणी 41 आहे, नंतर काय आहे तर 41,260 आहे आणि या ठिकाणी 41,238. आता या ठिकाणी आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने शोधायचं आहे. बघा डिसेंडिंग, आता डिसेंडिंग ऑर्डरने जर तुम्हाला हे संख्या लिहायच्या झाल्या तर आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तर तुम्ही बघू शकता की 41,260 हा सगळ्यात मोठा आहे. त्याच्यामुळे ही जोडी काय या ठिकाणी चुकीची, आपल्याला चुकीची जोडी शोधायची. तरी पण आपण पुढचा पर्याय बघू. माझ्या मते हेच आन्सर करेक्ट आहे, पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 32,976 हा सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर 796 या ठिकाणी हे जर बघितलं पहिले दोन लेफ्ट साइडचे नंबर सेम आहेत, 976. त्याच्यानंतर काय तर 796. त्याच्यामुळे हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर 23,976 या नंबरपेक्षा हा नंबर लहान आहे, त्याच्यापेक्षा हा नंबर काय तर ह्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे हे काय तर बरोबर करेक्ट डिसेंडिंग ऑर्डरने ह्या लावलेले आहे. त्याच्यानंतर तुमच्या बुक मध्ये बघा थर्ड पर्याय काय आहे तर 78,432. त्याच्यानंतर आहे 78,325. त्याच्यानंतर आहे 78,235 आणि 78,132. जर तुम्ही 100 प्लेस पासूनचे जर नंबर बघितलात या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल की तिसरा पर्याय पण त्या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा बघू आपण, या ठिकाणी 33. सगळे लेफ्ट साइडचे नंबर सेम आहेत बघा, त्याच्यामुळे या ठिकाणी मी लिहिले नाहीये. 33,743. त्याच्यानंतर आहे 33,437. त्याच्यानंतर आहे 33,374. त्याच्यानंतर आहे 33,347. आता हे सगळं बुक मध्ये लिहिलेलं असल्यामुळे मी पटापट तुम्हाला वाचून दाखवते. तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी ऑप्शन कोणता बरोबर आहे हे आपल्याला बघूनच कळते या ठिकाणी, कारण या ठिकाणी हे जे नंबर आहेत
ते व्यवस्थित डिसेंडिंग ऑर्डरने लावलेले नाहीयेत. बाकी जे सगळे पर्याय आहेत ते बरोबर डिसेंडिंग ऑर्डरने लावलेले आहेत. जर तुम्ही नंबरचं नीट निरीक्षण केलात आणि सगळ्यात ज्या ठिकाणी मोठा नंबर कोणता आहे तो जर तुम्ही बघितला तरी तुमच्या लक्षात येते एकच नंबर बघायचा या ठिकाणी 41,260. हा कुठे आलाय? मध्ये झालाय. हा कुठे यायला हवा होता? तर या ठिकाणी पहिला. तर ती जोडी काय होती? बरोबर होती. म्हणजे हा पर्याय जो आहे पर्याय क्रमांक 1 हे याचा आन्सर आहे. पर्याय क्रमांक 1 हे तुम्ही बुक मध्ये तुमच्या सर्कल करून ठेवा. त्याच्यानंतर आपण एक फक्त थर्ड नंबरचे एक्झाम्पल बघू. बाकीचा प्रॅक्टिस सेट आपण उद्याला सॉल्व्ह करू. जे ऑप्शन होते तुमच्या बुक मध्ये ते सगळेच मी इथे लिहिलेले नाहीये, ते फक्त तुम्हाला वाचून दाखवले. आता या ठिकाणी बघा 3 नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. मी या ठिकाणी लिहिते थोडक्यात. 79 या ठिकाणी स्टार आहे दिलेला बघा 79. त्याच्यानंतर 88 आहे आणि पुढे 79,689 फक्त नंबर लिहिले. देन विच डिजिट शुड रिप्लेस. मग या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी तुम्हाला कोणता नंबर येईल, या ठिकाणी कोणता नंबर रिप्लेस होईल ते तुम्हाला सांगायचं आहे. आता या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला हेच दाखवलं की हा नंबर काय ह्याच्यापेक्षा मोठा आहे, ह्या नंबरपेक्षा हा नंबर तुम्हाला मोठा करायचा आहे. आता या ठिकाणी कोणता नंबर आहे तर 6 आहे. याचा अर्थ 6 पेक्षा मोठा नंबर कोणता त्याच्या पुढचा तर 7 नंबर. या ठिकाणी सोपं एक लक्षात घ्या, जास्त विचार करायची गरज नाही. 6च्या पुढचा नंबर कोणता आहे तर 7. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी तुमचे पर्याय जे दिलेले आहेत त्याच्यात पर्याय क्रमांक 4 हा काय त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. पर्याय क्रमांक 4 का ते आता मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी जर तुम्ही आता मी या ठिकाणी नंबर लिहून दाखवते. स्टारच्या जागी 7, 8, 8 आणि 7. आता या ठिकाणी लेफ्ट साइडचे दोन्ही नंबर काय आहेत तर सेम आहे. या ठिकाणी आता मी काय घेतला 7 आणि या ठिकाणी काय तर 6 आहे. 6च्या पुढचा नंबर कोणता झाला तर 7 झाला. म्हणजेच काय झाला तर हा नंबर ह्या नंबरपेक्षा हा नंबर काय झाला मोठा झाला. जर तुम्ही समजा या ठिकाणी जर 5 लिहिले असते बघा 5 जर लिहिले तर काय होईल, हा नंबर मोठा होईल का? नाही होणार, कारण या ठिकाणी काय तर 6 आहे. म्हणजे 6च्या पुढचाच नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायला होता, कारण आपल्याला या ठिकाणचा नंबर चेंज करायचा आहे. त्याच्यामुळे काय पटकन लक्षात येतं की 6च्या पुढचा नंबर कोणता आहे तर 7. अशा प्रकारे आपण हे काय केलं तर एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे, एवढं काय विचार करायची गरज नाही या ठिकाणी. कारण तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही या ठिकाणी 7 घ्याल, कारण बाकी कोणते या ठिकाणी ऑप्शन येणारच नाही. 5, 4, 6 असे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. त्यामुळे कधी कधी आपल्याला ऑप्शन पण बघावे लागतात या ठिकाणी कोणते आहेत ते. समजा या ठिकाणी 7च्या ऐवजी 8 असतात तर तुम्ही काय इथे 8 घेतला असता, बरोबर ना. त्याच्यामुळे ऑप्शन मध्ये आता काय तर आपल्याला 7 नंबरच आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागणार. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. अशा प्रकारे आपण काय केलं तर एक्सरसाइज नंबर 5 मधली पहिली 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतली. त्याच्यानंतर आपण बाकीची जी उरलेली एक्झाम्पल आहे ते उद्याच्या भागात कंप्लीट करू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.